तर मी म्हणत होते की राया मस्त कॅरी बॅग मध्ये रेडी झाली. हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदात असणार. तर मी प्रिया आणि राया. तर आपले मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर मला असं वाटतं की आता आमचं मिष्टी अँड मम्मा नसावं चॅनलचं नाव, अजून काहीतरी ठेवावं लागेल की नाही? रायूला पण घ्यावं लागेल ना चॅनलचं नाव. राया अँड आर्या असं काहीतरी ठेवावं लागणार आहे आम्हाला, कारण मिष्टीचं नाव जे आहे ते आर्या आहे रिअल नेम, आणि आम्ही तिला लाडाने मिष्टी म्हणतो. सो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडवा आहे आज, म्हटलं चला की तुम्हाला शुभेच्छा देऊन व्हिडिओला सुरुवात करावी. आणि आज तर व्हिडिओमध्ये राया पण आहे. हे बघ राया, ए राया दादा म्हण हॅपी गुढीपाडवा. हे बघ तिकडे बघ, ए रमा, तिचं लक्षच नाही आहे मोबाईलकडे ना, नाहीतर लगेच मॅडम मोबाईलच बघतात. हे बघ राया, राया, हां हे बघ त्यांना मला हॅपी गुढीपाडवा. सो आज रायाने देखील व्हिडिओला सुरुवात केली आहे. पहिल्यापासूनच राया आज व्हिडिओमध्ये असं फर्स्ट टाइम झालेलं आहे. सो सकाळची वेळ आहे आणि कामांना सुरुवात करायची. माझं सगळं आवरलं. राजू काही थोडंफार सामान जे ते आणायला बाहेर गेला आहे, आणि आता या दोघीजणी तर आता उठल्या. मिष्टीने जस्ट ब्रश केला आहे आता. सो त्यांचं आंघोळीचं वगैरे आवरायचं आहे. वाटतंय तुम्हाला आंघोळ केली आहे नाही ना? हां, तर मग ब्रश वगैरे झाला आहे आणि आता रायाला आणि मिष्टीला आंघोळ घालायची आहे. आणि रायाला आणि अजून म्हणलं की मग तिथं सगळं आवरायचं वगैरे, तिथनं कामं असतात. देवपूजा अजून राहिलेली आहे, सगळेच कामं अजून बाकी आहेत. तर म्हणलं चला व्हिडिओला सुरुवात करून द्यावा. सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊयात. सो सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. सो आज रायाचा पहिला गुढीपाडवा आहे. तर आमचा हा गुढीपाडवा कसा सेलिब्रेट होतो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला कधी सांगायचं जे ना ते मनीच्या गोळ्यासाठी ते व्हाईट काय? ते व्हाईट बघ, ते साखरेचे ओ हा 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 ती ना तिळगुळ असतात. ते जे लोक खातात ना, ते आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हो आम्ही खातो. ओके, मला ते खूप आवडतात. येस. तो बघा रायू वरती बघ, रायू रायू ये. नेहमी ती व्हिडिओ जर चालू केला ना असतं की लगेच ती मोबाईलकडे पाहत असती, पण आज काय माहिती असं खालीच खेळत चाललेलं आहे तिचं. शो चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा. आज मस्त राया आणि मिष्टू दीदी न्यू ड्रेस घालणार आहे. नाही सेम नाही आहे, सेम आपण नंतर घेऊयात तुम्हाला, पण सध्या वेगवेगळे आहेत पण न्यू आहेत दोघींचे पण. ये मिष्टीचा जो दिवाळीचा ड्रेस हरवलेला होता नवीनचा नवीन, तिने न घातला, तो आम्हाला सापडलाय आणि मिष्टी तो घालणार आहे आज. सो चला मिस्टर रायू त्यांना म्हण बाय बाय. व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. बाय बाय कर, बाय बाय. तर आता मिष्टी दिदी चाललाय ब्रेकफास्ट आणि रायाची चालली आहे मसाज. त्यानंतर दोघी जणी मस्त आंघोळ करणार आहे आज सोबत. ओके नाही, आज राया मिष्टी दिदी ज्या मांडीवर बसून आंघोळ करणार आहे. मग तू राहायचं. वा वा वा. रायू तिचं पूर्ण लक्ष मिष्टी दीदीकडे, ती काय करतीये, ती कशी खातीये काय नाही. ओके नाही, राया पूर्ण दीदीकडे लक्ष देते हो ना. तर तुम्हाला गंमत बघायची काय झालं. मिष्टी 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 राया राया पचका करते चक्क माझं ती. हे खायचं नाही, काही पण खायचं नसतं.
तर आता मी तिला म्हणतो म्हणजे मिष्टीचं नाव घेतो आधी आणि नंतर ती तेव्हा ती बघत नाही आमच्याकडे, पाहत नाही. आणि नंतर आम्ही तिचं नाव घेतलं, रायाचं घेतलं की लगेच अशी अशी बघायला लागतं. म्हणजे तिला तर कळायला लागले की माझं नाव राया आहे म्हणून. पण आता सध्या पूर्ण लक्ष मिष्टी दीदीकडे, त्यामुळे मग ती आता लक्ष देत नाही आहे सध्या. तर राया म्हटलं की लगेच ती अशी कुठे कोण आवाज देते असं पाहते मस्त. तर आमचं रायाचं गुढीपाडव्याचं फोटो सेशन राहिलेलं होतं, सो ते आम्ही आज करतोय. असं थोडं बेल्ट मागे करावं लागेल बाबू. तर आमचं असं छान फोटो सेशन चाललंय, हो की नाही रायू? आमचं छान असं फोटो सेशन चाललंय. येस. आणि बघ आमची मिष्टी अशी तू बरं मिष्टी एक मिनटं इकडे इकडे फेस कर ना. अरे अशी मिष्टी दिदी देखील छान न्यू ड्रेस घालून रेडी झाली आहे. आणि रायाने देखील छान छान असा न्यू ड्रेस घातलेला आहे. आणि आम्ही करतोय फोटोशूट, हो की नाही? फोटोशूट चाललंय आमचे. हो पण मध्ये मध्ये नको घेऊ ना त्याला. रायाचं फोटोशूट करू करू गुढीपाडव्याचं म्हणून राहूनच गेलं. म्हटलं चला गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण जेव्हा गुढी उभारायची त्याच्या आधी 5 मिनिटं आधीचे असे फोटोज वगैरे क्लिक करून घेऊ थोडेसे. आणि मग काय झालं, सो असं आता फोटोशूट करतोय, त्यानंतर गुढी उभारणार आहोत. तर इथे आम्ही अशी छोटीशी गॅलरीमध्ये रांगोळी काढली आहे. आणि हे बघा अशी इथे गुढी उभं करणार आहोत. सो हे बघा रायू, मिष्टू आणि मी. रायू हे बघ. तर इथे साहेब गुढी बांधतायत आणि आम्ही असं फोटो काढतोय, व्हिडिओ बनवतोय. काय बाळा? आज आपल्या घरात असं 5 लोक आहे. 5 कोण? तू, राया, मी, तू, डॅडू आणि गुडी. हो गुढी काय लोक आहेत का? ती पण तर लंबी आहे. अरे पण गुढी ही लिविंग थिंग है कि नॉन लिविंग थिंग? तो फिर कैसे बोल सकते तुम? रायू हे बघ अशी गोडगुडी दिसतीये रायू. आज बेल्ट वगैरे लावून छान. पहिला गुढीपाडवा राहायचा, पहिला गुढीपाडवा राहायचा. तर हे बघा आम्ही नेहमी दारात गुढी लावत असतो आणि यावेळेस इथे गॅलरीमध्ये लावली आणि पाऊस चालू झालेला आहे. तर हे ओललं नको व्हायला सगळं. सध्या खूप आभाळ येतोय आणि पाऊस पडतोय. वातावरण काय आणि म्हणजे सीझन कुठला चालला आणि काय पाऊस पडतोय. सो दुपारनंतर मस्त पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर पाऊस आला. तर थोडीफार आमची गुढी म्हणजे गुढी ओली नाही झाली, कारण वरती जरासा पत्रा होताच गॅलरीचा, पण खाली जे आपण त्याचे नैवेद्याचं ताट वगैरे ठेवतो, हळदी कुंकू वगैरे ते जरा ओलं झालं. मग ते घरात ठेवून आले. काय वातावरण झालं आहे सध्या, कधी पाऊस कधी ऊन काय म्हणजे कळत नाही. हे बघा आमच्या मिष्टी जास्त लटकलेलंच असतं नेहमी खेळण्यासाठी. आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि गुढी देखील काढलेली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर म्हणजे पुण्यामध्ये सध्या 3 दिवसांसाठी म्हणजे 17, 18, 19 असं 3 दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि सूर्यमणी पुण्यात आलेला आहे. तर म्हटलं बघूयात किती लाईन आहे तिथे, काय आपले दर्शन होतील की नाही, लाईनमध्ये किती वेळ थांबावं लागेल, या सगळ्या गोष्टी, भरपूर सारी लाईन वगैरे असणार आहे तिथे. तर म्हटलं बघू जमलं तर आपण जाऊयात दर्शनाला. तर तेच बघायला आम्ही आता तिथे चाललो आहोत. रायामुळे आम्हाला असे 2-3 तास लाईनीमध्ये उभं राहता येईल की नाही माहीत नाही, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं पाहून येऊया. ॲटलिस्ट म्हटलं चक्कर तर मारूया तिकडे की काय सीन आहे तिथलं बघूयात. आणि मी असं ऐकलं आहे की तो जो सूर्यमणी आहे तो 150 वर्षानंतर अक्कलकोटच्या बाहेर तो मणी आलेला आहे. तर म्हटलं चला की यार महाराजांच्या पादुका तो मणी, म्हटलं की असं जायची खूप इच्छा होती आहे दर्शनाला. तर लाईन वगैरे तिथे बघून येतो कसं आहे, काय जमलं तर दर्शन देखील घेऊन येतो. आणि माशीच 1-2 छोटे मोठे कामं आहेत संध्याकाळचे, तर ते करतो. आणि आज दुपारी म्हणताल तर जराशी झोप घेतली. आणि त्यानंतर हे बघा या रूममध्ये म्हणजे ही जी मिष्टीची प्ले रूम आहे तर ती अशी आम्ही आवरायला काढलेली होती.
तर थोडीफार आवरणं झाली आहेत. त्या दोघींचे देखील हे इथे कबड, हा म्हणजे जे पण रायाचे कपडे वगैरे आले तर या कबडमध्ये आम्ही अस्तव्यस्त कशाचे कसे ठेवत होतो, तर हे थोडंफार ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि असंच बाकी देखील आवरणं चाललेलं आहे. म्हटलं ते आल्यावर आवरू, पूर्ण काही आमच्याकडनं आवरणं झालेलं नाही आहे आणि म्हटलं आल्यावर ते आवरता येईल, सो ते करणार आहोत. इकडे राया देखील रेडी झालेली आहे आणि मिष्टीचं काहीतरी चाललं दिसत, फोटो वगैरे काढणं. हे बघ राया, काय झालं? फोटो काढतो ओ हां बघते ना, असं नको ग दीदी, परेशान करू. सो हे बघा राया आणि मित्र मस्त असं, राया मस्त कॅरी बॅग हे. सो तर मी म्हणत होते की राया मस्त कॅरी बॅग मध्ये रेडी झाली. तेच ना. तर राया मस्त अशी कॅरियर मध्ये बसून रेडी झाली बाहेर जाण्यासाठी आणि मिष्टू दीदी देखील रेडी झालेली आहे. आणि लागेल ना हो. आणि ही जी आमची बस ही घे आपण डायपर बॅग. तर ही आमची जी आहे ती मिनी डायपर बॅग. याच्यामध्ये आम्ही एक डायपर, त्यानंतर रायाचा एक ड्रेस, हँकी, वाईप्स असं घेत असतो जर कुठे जवळपास जायचं असेल तर. आणि जर असं दूर जर जायचं असेल तर मग मोठी डायपर बॅग असते. सो हे अशी बॅग आमची रेडी. चलो होप सो दर्शन झाले पाहिजेत. रायू हे प्रिन्सेस कशी दिसते तू? सगळ्यांना हाय म्हण. हाय, माझी झोप झाली आणि मी आता फिरायला चालले. येस. तर हे इथे आम्ही सिद्धी बँकेट हॉलच्या तिथे आलेलो आहोत आणि म्हटलं पाहूयात आधी किती गर्दी वगैरे आहे. आणि एवढी काही गर्दी वाटत नव्हती, तर म्हटलं चला लाईनमध्ये लागून जाऊयात, पुढे जे होईल ते पाहता येईल. तर आम्ही मस्त लाईनमध्ये लागलो आणि ते पटपट असे दर्शनाला सोडत होते, त्यामुळे लवकरही दर्शन होत होते. आणि म्हटलं राया देखील कॅरियरमध्ये आहे, इझी आहे तिला घेऊन दर्शनाला जाणं. तर मस्त रायामध्ये झोपून गेली. तर हे बघा लाईनमध्ये आम्ही आता चाललेलो आहोत. राया देखील झोपलेली आहे. खूप सारी गर्दी आहे पण पटापट दर्शन होत आहेत आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुणी तारक मंत्र म्हणत आहे, कुणी स्वामी समर्थांचा जप करत आहे. आणि हे बघा हा जो सूर्यमणी आहे तो आणि महाराजांच्या पादुका, या दोघांचे इथे दर्शन होणार होतं. आणि खरंच ही भाग्याचीच गोष्ट आहे की मस्त आपल्याला अक्कलकोटला तिथे नसताना पण इथे पुण्यामध्ये सूर्यमणीचं आणि पादुकांचं दर्शन होतं आहे. आणि अक्षरशः या पादुका ज्या आहेत त्या 150 पादुका नाही, सूर्यमणी जे आहे ते 150 वर्षानंतर अक्कलकोटच्या बाहेर आले होते. आणि छान तिथे देखील त्यांनी तारक मंत्राचा जप लावलेला होता. छान प्रसन्न वातावरण होतं, खूप सुंदर वाटत होतं. तर जिथे मला वाटलं होतं की 2-3 तास लागतील, तिथे आमच्या अर्ध्या तासाच्या आत आमचे छान असे दर्शनं झालेले आहेत. आणि रायाने काही परेशान केले नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहाच. दर्शन मात्रे मान, सर्वे मात्रे मान, कामना पूर्ती, जय देव जय देव. राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे ते पडतायत मिष्टू, पडतायत. आरती घे चल पटकन. मिष्टू ते ठेव. मंदिरात ठेवत असतं, मंदिराच्या वरती नसतं आणि स्वतःकडे. तर तुम्ही बघितलंच की आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि जो सूर्यमणी आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तर असं वाटलं सुरुवातीला की खूप जास्त गर्दी असेल, दर्शन होईल नाही होईल. पण जेव्हा तिथं गेलो म्हटलं चला काही हो आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे आता. आणि मग मध्ये घुसलं. थँक गॉड की जास्त गर्दी नव्हती आणि त्यांनी एकदम व्यवस्थित आरामात सगळं म्हणजे छान मॅनेज केलेलं होतं, त्यामुळे सगळ्यांची दर्शनं आरामात आणि छान झाली. तर एकदम मस्त वाटलं. कारण महाराज म्हटलं ना, म्हणजे स्वामी समर्थ महाराज म्हटलं ना की खूप विश्वास आहे आमचा त्यांच्यावरती. तर खूप छान वाटलं दर्शन घडलं तेव्हा. 3 दिवसांपासून म्हणजे 17, 18 आणि 19 असे 3 दिवस पादुका पुण्यामध्ये होत्या, त्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती. 2 दिवस मी रीलमध्येच बघितलं तर खूप सारी गर्दी दिसत होती. म्हटलं वाटलं नव्हतं मला की दर्शन होईल वगैरे रायाला घेऊन.
पण चला छान प्रकारे राहायला घेऊन दर्शन झालं. तिने देखील काही परेशान केलं नाही आणि सगळे मस्त तिच्याकडे पाहत होते की एवढी छोटी मुलगी आली दर्शनाला, एवढी छोटी मुलगी आली आहे तर तिला घेऊन आलेत. पण गर्दी नव्हती त्यामुळेच आम्ही तिला देखील घेऊन गेलो. सो मस्त वाटलं दर्शन घेऊन. त्यानंतर घरी आलो आणि जेवण बाकीच होते. त्यानंतर आज गुरुवार म्हटलं की गुरुवारी आम्ही पूजा करत असतो, आरती करत असतो, ती देखील बाकी होती. मग आधी ती केली. त्यानंतर जेवणं केले. जेवणाला आज काय सकाळी श्रीखंड, पोळी आणि आलूची भाजी वगैरे असं बनवलेलं होतं. तर तीच आलूची भाजी भरपूर सारी उरलेली होती. मग त्याच्याच काही मिश्रीला टाकूच केले, काही आम्ही तशीच ती गरम करून मग पोळ्या बनवल्या आणि त्यासोबत खाल्लं. सो असा गेला आजचा आमचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन, तर उद्याचा देखील व्लॉग छान असणार आहे. तर येणारे जे व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका. जसं जमेल मी तसं व्हिडिओ एडिट करून अपलोड करते आहे. सो पाहत जा, लाईक करत जा, कमेंट्स करत जा छान छान, आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत नेहमीच राहू द्या. सो असा होता आजचा आमचा मराठी वर्षाचा आणि गुढीपाडव्याचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. चला व्लॉग जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि येणारे सगळे व्हिडिओ जे पाहत राहा. सो चला बाय, गुड नाईट.